मूळचे मुंबईकर बाहेर जाऊन पुन्हा जेव्हा येतात त्याही वेळेला त्यांना असंख्य प्रश्नांना सामोरं जावं लागतं. म्हणजे हे कुठेतरी एक मिसमॅनेजमेंट आहे, तिकडे कुठेतरी रस्ता खराब झालेला असतो. वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरल अशा प्रकारचा एक दुसरा रस्ता जो आहे एक्सप्रेसवे तयार होईल तर रस्त्यांचं उदाहरण तुम्ही दिलं की रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात, की 2030 मध्ये द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर एव्हर. की जगभरातनं प्रवास करून जेव्हा आपण उतरतो मुंबईला, मग ते फ्लाईटनी आलो काय किंवा अगदी ट्रेननी आपण म्हणूया किंवा बसनी सुद्धा जर आलो, तर परदेशस्थ तर झालेच, पण मूळचे मुंबईकर बाहेर जाऊन पुन्हा जेव्हा येतात त्याही वेळेला त्यांना असंख्य प्रश्नांना सामोरं जावं लागतं. रस्त्यांचं उदाहरण तुम्ही दिलं की रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात, त्याच्या पुढचा प्रश्न परत ट्रॅफिक, ते ओलांडून गेलं की पार्किंग कुठे करायचं वगैरे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर मूलभूत पाया सुविधा ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी संबंधित एक प्रश्न व्हावा हे खूप गरजेचं आहे. मी निखिलजींना विनंती करतो त्यांनी तो प्रश्न विचारावा. नमस्कार. नमस्कार. आम्ही जे मूलभूत रिक्वायरमेंट आज मुंबईची खरोखर आपण बघायला गेलो तर एका लेवलला असा विचार करतो आहे की खरोखर आज वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे प्रचंड गर्दी असते, पण मनातनं सायमल्टेनियसली विचार येतो की आज कोस्टल रोड बनतो आहे. कोस्टल रोडनी जो मेजर फरक पडला आहे हा पुढे ज्यावेळेला वरळीनंतर पुढे आपण जातो त्यावेळेला आपल्याला दिसतो की एक पॅरलल रोड पूर्ण बनल्यामुळे आजच्या तारखेला एक पूर्ण ट्रॅफिक जो आहे हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. सो आज ज्या वेळेला कोस्टल रोड बनेल आणि वेस्टचे लोक वेस्टवरून, ईस्टचे लोक ईस्टवरून, त्यावेळेला डेन्सिटी कमी होईल ही गोष्ट दिसते. परंतु एक गोष्ट आजच्या तारखेला बघताना अशी जाणवते की कुठे ना कुठेतरी असे बॉटलनेक्स आहेत, जसा एअरपोर्टचा पार्ल्याचा कॉर्नर, त्याच्यानंतर काही ठिकाणी मिसमॅनेजमेंट ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ट्रॅफिक ऑफ द फ्लायओव्हरवर जाणारा आणि खाली जाणारा. म्हणजे फक्त बोरिवलीला जायला 2 तास लागतात मुंबईवरून निघाल्यानंतर, पण खरं जर का फिजिकली ज्या वेळेला आपण लाल आपल्याला मॅपमध्ये दिसतं आणि तिथे पोचतो तिथे काही नसतं. म्हणजे हे कुठेतरी एक मिसमॅनेजमेंट आहे, तिकडे कुठेतरी रस्ता खराब झालेला असतो, तिकडे कुठेतरी रोडचं काम चालू आहे असं कुठेही नसतं. परंतु ही मॅनेजमेंट कुठेतरी कॉर्पोरेशननी, कारण आजच्या तारखेला हायवे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आलेत, तर त्यामुळे ही कुठेतरी कॉर्पोरेशननी थोडीशी एका बाजूनी बघून त्याच्यावर एक सोल्युशन काढणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की ह्या कंजेशनबद्दल आपण विचारलं. मुंबई शहराच्या ट्रॅफिकचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहे. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला डिकंजेस्ट करण्याकरता नंबर 1 आता जी ॲक्वालाईन चालू झाली आहे ती मोठ्या प्रमाणावरती वेस्टर्न एक्सप्रेसला डिकंजेस्ट करेल. परंतु खऱ्या अर्थानं डिकंजेस्ट जो वेस्टर्न एक्सप्रेस होईल की आपण समजा साऊथ मुंबईहून निघालो की कोस्टल रोडनी आपण वरळीला येतो, वरळीहून बँड्राला येतो, बँड्राच्या पुढे जो आता सिलिंग तयार होतोय वर्सोयापर्यंत, आणि मग वर्सोयापासून थेट तो पुढे विरार भायंदरपर्यंत, हे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरल अशा प्रकारचा एक दुसरा रस्ता जो आहे एक्सप्रेसवे तयार होईल. म्हणजे काय होईल की ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट होईल, आणि हे ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती तुम्ही हे बघाल की आता कसं आहे की आधी उदाहरणार्थ मी पीक अवरला जर मला माझ्या घरून निघायचं असेल अंधेरी वेस्टहून आणि मला विधान भवनला जायचं असेल तर पीक अवरला मला 1 तास 40 मिनटं लागायची. आता मी 45 मिनिटात पोचतो, बिकॉज वरळीच्या पुढे किंवा बँड्राच्या पुढे मला ट्रॅफिकच नाही लागत ना. जे ट्रॅफिक आहे ते बँड्रापर्यंत आहे. 40 मिनिटापैकी 25 मिनटं मला बँड्रापर्यंत लागतात किंवा अर्धा तास, आणि बँड्रा सुटलो की 10 मिनिटात विधान भवन. आणि म्हणून त्याच्यामुळे हा जेव्हा रस्ता पूर्ण विरार भाईंदरपर्यंत डेव्हलप होईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वेस्टर्न एक्सप्रेसवे जो आहे तो डिकंजेस्ट होईल. पण हे कसं आहे की हे आता फेजेसमध्ये चालू आहे. अजून 3-4 वर्ष आपल्याला लागतील. साधारणतः किती वर्ष? 3-4 वर्ष लागतील आपल्याला वर्सोयापर्यंत आणायला. आणि वर्सोयाच्या पुढे जे काम आहे ते आता पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये सुरू होणार आहे. तर 2026 मी तुम्हाला सांगतो की 2030 मध्ये द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर एव्हर. ग्रेट. एक वेगळीच मुंबई तुम्हाला 2030 मध्ये बघायला मिळेल. आता आपण दुसऱ्या शहरांमध्ये जातो, लंडनला जातो, ट्यूबनी प्रवास करतो, आपण ॲपवरती तिकीट बुक करतो,
किंवा स्वित्झर्लंडला जाताना स्विस पासचं एक ॲप असतं, तिथे तुम्ही जर्नी तुमची प्लॅन करू शकता. मी इथे आहे आणि मला इथे जायचं आहे, तर मग काय करावं लागेल, तर मला ही ट्रेन घ्यावी लागेल, ही ट्रेन घ्यावी लागेल, ही ट्रेन घ्यावी लागेल, ही ट्रेन इतक्या वाजता तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्ममधनं मिळेल, ही ट्रेन इतक्या वाजता मिळेल. हे असं प्लॅनिंग असतं. हे मुंबईत कधी होऊ शकत होतं का? कोणी विचारच केला नव्हता. लॅक ऑफ विजन वन्स अगेन. अजून एक गोष्ट जी मुंबईत व्हायला पाहिजे होती पण झाली नाही. पण आता पंतप्रधानांनी जे मुंबई ॲप लॉन्च केलं, BST, रेल्वे आणि मेट्रो या तिन्ही आपण एकाच ॲपवर आणल्या. म्हणजे एका ॲपवरती आपण आपली जर्नी प्लॅन करून, मला बसनी इथपर्यंत जायचं, रेल्वेनी इथपर्यंत जायचं, मेट्रोनी इथपर्यंत जायचं. दिस इज पॉसिबल. हे मुंबई ॲपनी करून दाखवलं. ह्या चमत्कार होता, पण तो घडला. आणि तसंच 2030मध्ये ज्यावेळेला हे सगळे प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील, त्यावेळेला तुम्ही बघाल की म्हणजे सिमलेस ट्रॅव्हल 1 तासाच्या आत घरात. मुंबईच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत 59 मिनिट्समध्ये माणूस पोहोचला पाहिजे मॅक्सिमम, 1 तासाच्या आत. ही आमची विजन आहे. चांगलं आहे सर. दुसरा प्रश्न माझा हाऊसिंग सेक्टरवरचा आहे. ॲक्च्युली माझा विषय आहे तो. सो साधारणतः एक 20 ते 25 वर्ष मागे जाऊन जर का आपण बघितलं, किंवा अगदी 35 वर्ष मागे जाऊन बघितलं, तर मुंबईमध्ये जी स्लम झाली होती, आपल्याला आज तिकडे SRA दिसतात, स्लम दिसतात. ह्या स्लम वगैरे ज्या आहेत, ह्या पूर्वी अनऑर्गनाइजली डेव्हलप झालेले सेक्टर होते. कारण अगदी पूर्वी चाळी होत्या, पण स्लम नव्हत्या. स्लम ह्या क्रिएट झाल्या, आणि स्लम ह्या क्रिएट केल्या गेल्या ह्या पर्टिक्युलर रिझनसाठी केल्या. कारण इकडे नोकरीसाठी जे काही चाकरमाने इकडे येतात, त्यांना शेवटी घरं परवडत नाहीत, मुंबईची जागा परवडत नाही. आणि मुंबईची जागा परवडत नाही, त्यामुळे त्या लोकांना कुठेतरी एक राहावं लागतं आणि राहायला निवारा पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून शेवटी ह्या क्रिएटेड स्लम्समध्ये हे लोक ऑक्युपाय करतात. आजच्या तारखेला धारावी आहे, स्लम रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत, किंवा पूर्वी गव्हर्नमेंट हाऊसिंग केलेली, गव्हर्नमेंटनी रेंटल केलेली BDD सारखे प्रकल्प चालू आहेत. म्हाडाच्या मार्फत आज CNDच्या मार्फत मोठे मोठे प्रकल्प, आज मोतीलाल नगर आहे किंवा अभ्युदय नगर आहे, आता GTB नगर केला आहे. हे सगळे मोठे मोठे प्रकल्प सुरू झालेले आहेत. साधारणतः आपल्याला पहिले तर हे सगळे मोठे प्रकल्प आहेत, हे साधारण कधीपर्यंत टार्गेट करतोय आपण, की बाबा हे प्रकल्प, कारण अजूनसुद्धा कुठे कुठे विरोध दिसतो, कुठे काही कामं सुरू झालेली आहेत, परंतु ह्याचं एक साधारणतः मॅपिंग काय आहे, की साधारण कधीपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, जे बाहेरून आजही येत आहेत त्यांच्यासाठी आपण काही सोयी करतोय का, नाही तर परत स्लम होण्याची भीती आपल्या डोक्यावर राहील. या 2 प्रश्नांची उत्तरं मला एक्सपेक्ट आहे. पहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये हाऊसिंगच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती रिफॉर्म्स जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. आपण म्हटलेले सर्व प्रकल्प, मग तो अभ्युदय नगर असेल, BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल, मोतीलाल नगर असेल, SVP नगर असेल, हे सगळे प्रकल्प कुठल्या ना कुठल्या स्टेजला आहेत. कुठल्या टेंडर स्टेजला आहे, कुठला काम चालू होण्याच्या स्टेजला आहे, कुठल्या कन्सेप्शनच्या स्टेजला आहे. धारावीचा प्रकल्प आहे. त्यामुळे हे मोठे प्रकल्प आहेत. दुसरं SRAमध्ये मी तुम्हाला सांगतो, मुंबई शहरामध्ये 15 लाख SRAची घरं निर्माण होणं आवश्यक आहे. 15 लाख युनिट्स. 1995मध्ये SRA फॉर्म झाली. 1995 ते 2014 फक्त 1.5 लाख युनिट्स बनले होते. आणि आता गेल्या 10 वर्षामध्ये अजून 1.5 लाख युनिट्स बनले. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जो 2011चा निर्णय जो करण्यात आला, देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना, की विधानसभेमध्ये कानून पारित केला, कायदा आणला, आणि 2011पर्यंत जेवढ्या लोकांचे डॉक्युमेंट आहेत त्या सगळ्या लोकांना आम्ही घरं देणार त्या SRAच्या माध्यमातून, असा निर्णय केल्याने सगळीकडे जे SRAचे प्रकल्प आहेत ते प्रगतीपथावरती येऊ लागले. मोठ्या प्रमाणावरती ज्या बिल्डर्सनी काम सुरू केलं नव्हतं त्यांना 13-2च्या मार्फत बाहेर काढण्याचं काम हे सरकारने केलं. आणि काही SRA, रमाबाई आंबेडकरचा प्रोजेक्ट आहे एवढा मोठा, तो सुद्धा आता सरकार करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हे सगळे SRA स्कीम्स ताब्यामध्ये घेऊन त्याला कार्यान्वित करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला एक पुढची 8-10 वर्ष, म्हणजे 10 वर्षामध्ये, म्हणजे मोबिलिटीचा प्रश्न हा 2030 पर्यंत सुटेल पूर्णपणे. पण हे जे हाऊसिंगचे प्रोजेक्ट्स आहेत ते साधारणतः 10 वर्षामध्ये हाऊसिंग फॉर ऑलच्या दिशेने आपण जाऊ शकू असं मला वाटतं. आणि जे आपण म्हणताय ना की स्लम्स निर्माण झाले, असं आहे की एखाद्या ठिकाणी एखादं इल्लीगल कन्स्ट्रक्शन होत असतं तर ते काढायची जबाबदारी कोणाची असते? तिकडच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंटची असते.
आता महानगरपालिकेचं बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट काय करतं हे तुम्हाला आणि मला काही वेगळं सांगायची गरज नाही. मी तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बिल्डिंग प्रपोजलचा एक मोठा 50,000 कोटीचा स्कॅम बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये हे काही विशिष्ट प्रकारचे अधिकारी त्याच डिपार्टमेंटमध्ये कसे, तुम्ही त्या क्षेत्रात आहात त्यामुळे तुम्हाला चांगलं माहीत असेल, काही अधिकारी आहेत जे फक्त डीपी, बिल्डिंग प्रपोजल, बिल्डिंग फॅक्टरी एवढ्याच डिपार्टमेंटमध्ये फिरतात. ते कचरा खात्यात कधीच काम करत नाही, ते SWD कधीच काम करत नाही, ते मेंटेनन्समध्ये कधीच काम करत नाहीत किंवा जास्तीत जास्त काय तर SRS जातात. त्यामुळे त्या तेवढ्या सर्कलमध्ये ते अधिकारी फिरत असतात आणि त्या अधिकाऱ्यांना फिरवणारं एक रॅकेट असतं आणि ते रॅकेट मोठ्या प्रमाणावरती मुंबई महानगरपालिकेच्या राज्यकर्त्यांनी हे राबवलं होतं ते रॅकेट आणि त्याच्यामुळे इट इज अ विशियस सर्कल. आणि त्यामुळे आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो याच्यातनं सुद्धा की इंटेंट, ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंटेंट आणि ऑनेस्टी जर असेल तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवले जाऊ शकतात असं मला वाटतं. याच्यात रेंटल हाऊसिंगचा कुठे स्कोप, फक्त मला एक, रेंटल हाऊसिंग इज अ रिक्वायरमेंट ऑफ मुंबई, त्याला थोडंसं काही प्राधान्य देणार आहे का? धारावीच्या माध्यमातून आम्ही रेंटल हाऊसिंगला प्राधान्य दिलेलंच आहे. जे 2011 ते 2022 मध्ये जे त्या 11 वर्षामध्ये पात्र झालेले धारावीमधले जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना आपण रेंटल हाऊसिंगच देतोय ना. आणि त्यामुळे त्यांना तिथे देऊ शकत नाही तर दुसरी जागा ही त्या ठिकाणी त्या कन्सॉर्शियमला देऊन त्या ठिकाणी रेंटल हाऊसिंग बांधण्याचंच काम हे करण्यात येत आहे. आणि त्यामुळे रेंटल हाऊसिंगला डेफिनेटली आपण प्राधान्य दिलेलं आहे. मी जोडून घेतोय याला, कारण हिंदुत्ववाद्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना त्याची सुरुवातीला चेष्टा केली जाते आणि मग नंतर त्याचे चटके लागायला लागल्यावर त्याचा गांभीर्याने विचार केला जातो. त्यांनी जे मुद्दे मांडले त्यात हळूहळू आम्ही सुरुवातीला लव जिहादची चेष्टा केली, नंतर आम्ही वोट जिहादची चेष्टा केली. आम्ही म्हणजे सो कॉल्ड मेनस्ट्रीम मीडियाने. मी सरिताजींना त्यात आत्ता धरत नाही आहे कारण ते आपल्याबरोबर आहे. एक भयानक मुद्दा आपल्याला लोकसभेच्या वेळी लक्षात आला, तो लँड जिहादचा आणि त्या लँड जिहादच्या आधारावर उभ्या केल्या गेलेल्या वोट बँकचा. जेव्हा तुम्ही हे सगळं नगर असं छान वसवणार आहात आणि खरोखरच मुंबई बदलली आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षात आम्ही जे वरळीला राहणारे लोक आहोत आम्हाला विश्वास बसत नाही की हाच तो त्या वरळी सिफेसला कुठे क्रॅक होते, कुठे ते पाऊस झाल्यानंतर तिथे भगदाडच पडायचं. हा मुद्दा तुम्ही कसा ॲड्रेस करणार आहात लँड जिहादचा? याच्या मागे पाहतंय की हे सगळं घडतंय आणि आता आम्हाला येऊन तिथे घुसायचंय आणि त्यांना मदत करणारेही लोक आहेत कारण ते एक गट्टा मतं टाकतायत. याच्यामध्ये एक मोडस ऑपरंडी आहे मुंबई शहरामध्ये आणि ती मोडस ऑपरंडी आपल्याला मानखुर्द शिवाजीनगरला बघायला मिळेल, ती वांद्रे पूर्वला बघायला मिळेल, 2014च्या आधी ती वांद्रे पश्चिममध्ये सुद्धा होती, ती मालवणीला आपल्याला बघायला मिळेल, ती काही प्रमाणात आपल्याला चांदिवलीमध्ये आधी बघायला मिळाली होती आणि आता नव्यानं आपल्याला ती वर्सोव्याला बघायला मिळते. ही मॉडस ऑपरंडी काय? मॉडस ऑपरंडी हीच आहे की सरकारी जमिनींचा ताबा घ्यायचा, त्या ठिकाणी इल्लिगल कन्स्ट्रक्शन करायचे, तिकडनं मग बाहेरून बांगलादेशी रोहिंग्या आणायचे, त्या ठिकाणी बसवायचे, स्वतःच्या राजकीय पदाचा वापर करून त्यांना वोटिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून द्यायचे, त्यांना मतदार करायचे, त्यांच्या आधारावरती मतदार यादी फुगवायची, मग त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणायचा आणि पुन्हा सत्तेच्या स्थानावरती बसायचं. त्यामुळे ही एक वेल थॉट, वेल स्ट्रक्चर्ड अशा प्रकारची एक मोडस ऑपरंडी आहे आणि ही मालवणीला दिसते, मानखुर्द शिवाजीनगरला दिसते, अशा काही मुंबईतल्या क्षेत्रांमध्ये ही दिसते. आणि म्हणूनच तर मी जे म्हटलं ना की तुम्हाला काय झालेलं काय दिसेल, तर हेच दिसेल ना की मुंबईतला प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल किंवा जे मालवणीत आहे ते मुंबई शहरातल्या प्रत्येक मतदारसंघात होईल. आणि ते होऊ नये याच्याकरता आपण जागरूक राहिलं पाहिजे, याच्याकरता आपण सजग राहिलं पाहिजे. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ना, ही मॉडस ऑपरंडी आहे ना, हीच खानाची मानसिकता आहे. याच खानाच्या विरुद्ध आपली लढाई आहे. आणि त्यामुळे आपण जे म्हणताय ते नक्की आहे, होतंय, झालंय. आणि भविष्यात आपण जर सजग नाही राहिलो किंवा जागरूक नाही राहिलो तर भविष्यात ते अजून होईल. आणि नंतर मुंबई शहराची डेमोग्राफी कशी बदलेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. बिकॉज रिमेंबर की डेमोग्राफी इज डेस्टिनी. एखाद्या शहराची डेमोग्राफी जशी असते त्याच प्रकारे भविष्यामध्ये त्या शहराचं भाग्य
जे आहे ते अधोरेखित होतं. आणि बिकॉज डेमोग्राफी इज डेस्टिनी, आपल्याला त्या डेमोग्राफीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे.